आई सांग ना. म्हणू बाळा तू बस नाही ते बस. नाही तू आधी मला सांग. तो याविषयी काही बोलला का तुमच्याशी? म्हणू शांत हो आधी. आरती तिला पाणी घेऊ. ये बैस. तो आल्यावर आपण त्याच्याशी बोलूया. ये. हॅलो. मनवा 8 वाजून गेलेत. कुठे आहात तुम्ही? ऍक्च्युली मी तुम्हाला फोन करणारच होते. काय चाललंय तुमचं? मी नको सांगत असताना तिकडे गेलात तुम्ही आणि अजून तिथे जात म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे का माझं ऐकायचं नाही? राजवीर प्लीज तुम्ही असं नका बोलू ना. काय चुकीचं बोलतोय मी? तुम्ही ऐकता माझं काही? असं काय बोलताय? मी नेहमी तुमचं ऐकते पण आज खरंच मला नाही मनवा. तुम्ही नेहमी तुम्हाला हवं तेच करता आणि आता लक्षात आलंय माझ्या तुम्हाला माझं ऐकायचंच नसतं. तर कसं सांगू तुम्हाला मी राजवीर? नाही काहीच बोलू नका तुम्ही. एकदा स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही बरोबर वागताय की चूक. राजवीर प्लीज मला समजून घ्या. मी का समजून घ्यायचं? सांगा ना का समजून घ्यायचं मी तुम्हाला? मी तुम्हाला नीट समजून सांगितलं होतं तिकडे जाऊ नका तरी गेलात तुम्ही. तुम्ही प्लीज चिडू नका ना. चिडू नको तर काय करू मनवा? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला न विचारता तिकडे कशा काय गेलात तुम्ही? 1000 वेळा मी सांगितलंय तुम्हाला मनवा. जिथे कुठे जात असाल जाण्याआधी एक फोन करून सांगत जा कळवत जा पण नाही. तुम्ही कधीच ऐकत नाही माझं. मी फोन केल्यावर मला कळतं तुम्ही कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी आहात आणि प्रत्येक वेळेला तुम्ही अशा ठिकाणी असतात जिथे तुम्ही नसायला हवं. आय एम रिअली सॉरी राजवीर. पण खरंच नितीशशी बोलणं खूप महत्वाचं होतं म्हणून मी अजून इथे आहे. ठीक आहे राजवीर. आई अजून आला नाही नितीश? नाही ग मी पण त्याचीच वाट बघते कधी बसून. मला असं वाटतं त्याला यायला उशीर होईल खूप. ठीक आहे आई. किती पण उशीर होऊ दे. आज मी त्याला भेटल्याशिवाय नाही जाणार. तू तुझ्या घरी सांगितलंयस का की तुला यायला उशीर होईल म्हणून? अहो ऐका ना जरा प्लीज नितीशला फोन करून बघा ना कुठपर्यंत पोहोचलाय. मनू कधीपासून वाट बघते त्याची. हो लावतो. बाबा आलोय. नितीश आई जेवण तयार आहे ना? मी फ्रेश होतो. माझं ताट माझ्या रूम मध्ये सांग. नितीश नितीश मला जरा बोलायचं तुझ्याशी. अच्छा. नितीश असं काय करतोस बाळा? ऐकून तरी घे तिला काय म्हणायचंय ते. मला कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये. जेव्हा मी समजवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा माझं कोणी ऐकलं का? नाही ना? मग आता मलाही कोणाचं काही ऐकण्यात इंटरेस्ट नाही. नितीश असा वेडेपणा करू नकोस. असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला कोणाचा कितीही राग आला तरी मी कोणावर हात नाही उचलणार. नितीश प्लीज असं नको बोलू. एकदा फक्त एकदा माझं ऐकून घेशील प्लीज? ज्या लोकांना माझी किंमत नाही त्यांचं ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. नितीश मनू? नितीश प्लीज थांब. नितीश नितीश प्लीज रागवू नको. एकदा ऐकून घे ना मग. नितीश 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 प्लीज ऐक ना एकदा.
नितीश प्लीज रागू नको. नितीश प्लीज एकदा ऐक ना माझं. नितीश या घरात मला कोणी शांतता देणार आहे का नाही, का मी बाहेर जाऊ? मनू, राहू दे त्याला एकट्याला. तो ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का? मनू खरंच तो चिडलाय ना म्हणून असा वागतोय. त्याला जरा एकट्याला राहू दे ना. ठीक आहे, मी निघते आता. आत्ता? अगं 11 वाजले, खूप उशीर झालाय. 11 वाजले? मला लगेच निघायला हवं बाबा. मनू, माझा ऐक. खूप उशीर झालाय, आज इथेच थांब. हवं तर राजवीरला मी कळवतो. नाही नको, तुम्ही नका कळवू. का? नाही म्हणजे मी थांबते. तुम्ही बोलायची गरज नाही, मी कळवते त्यांना असं. माझं ऐकशील जरा? तोंड धुवून घे. डोळे लाल झालेत बघ केवढ्या रडून रडून. चल ये, चल फ्रेश हो. चल. मनू मध्येच अशी वेगळी का वागते? ती काही लपवत नाही ना माझ्यापासून? अरे राजवीर, तू आज नीट जेवला नाहीस. जे मनवा घरी नाही म्हणून नीट जेवला नाहीस की आणि काही? खरं म्हणजे मी फोन करणार होतो तिला जेवतानाच, पण म्हटलं जाऊ दे, माहेरी गेलीये, उगाच कशाला डिस्टर्ब करायचा. आता लावू का फोन? हे बघ, आता लावतो लगेच फोन आणि सांगतो तिला तू नीट जेवला नाहीस म्हणून. मला भूक नव्हती म्हणून नाही जेवलो मी. अच्छा, खर तर मी पण आज नीट नाही जेवलो. काय ना राजवीर, मनवाच्या हाताला जी चव आहे ना ती आपल्या घरातल्या दुसऱ्या कोणाच्याच हाताला नाही आहे. पण आमच्या जेवणासाठी तू माहेरी जाऊच नको असं तर आपण म्हणू शकत नाही ना. राजवीर, मला कळलं मनवा तुला न सांगता गेली ते. कळलं म्हणजे तुझं आणि माईचं बोलणं कानावर आलं तेव्हा समजलं. तुला काय करायचंय? तू स्वतःच काम कर ना. नाही असं नाही रे, वाईट वाटलं रे मला. खरं सांगू म्हणजे तुला राग येईल कदाचित, पण तुला विचारल्याशिवाय काहीही करायची हिंमत नाहीये माझी अजून, कधीच नाही. पण मनवा वाटेल ते करू शकते, वाटेल तसं वागू शकते. खरं सांगू मला अजिबात पटलेलं नाही. ती आली की बोलणार आहे मी तिला, असं का वागलीस, का असं न सांगता गेलीस म्हणून. राजवीर, तुला काय वाटतं मला माहित नाही, पण मला मात्र तुझी काळजी वाटते रे, म्हणून बोलतो मी. हीच वेळ असते बायको हातातून निसटून जाण्याची. म्हणजे आपल्यात आणि आपल्या बायको मधलं अंतर वाढत तर चाललेलं नाहीये ना, याच्याकडे लक्ष देत राहायला लागतं कायम. मी देतो रंजूच्या बाबतीत, मी नेहमी पाहतो रंजू कुठे जाते, काय करते, कोणाशी बोलते, मी चेक ठेवत असतो बरोबर. बाकी काय, तू तेवढा हुशार आहेसच आणि तुला देखील एक्सपिरियन्स आहेच ना या गोष्टीचा. दुसऱ्यांच्या आयुष्यात लक्ष घालण्यापेक्षा ना स्वतःकडे बघ नीट आधी, आणि मी आणि मनवा बघून घेऊ काय करायचं ते. तू सल्ले नाही द्यायचे आम्हाला. तुला झोप येत नाहीये का अजून? नाही, दिवसभर थकला असेल ना म्हणून म्हणतोय. तू निघतोयस आता की? हो, चालूच आहे तुझं ना, असंच असतं राजवीर, पाहिलंस. नाही, मी एवढं प्रेमापोटी बोलतोय, तुझ्या काळजीने बोलतोय म्हणून. बाकी काय तुला हवं तेच कर तू, असं काही नाही आपलं म्हणणं. पण आज तुला झोप येईल का? नाही म्हणजे मनवा नाहीये ना, मग डोळा लागेल. गुड नाईट. गुड नाईट. मन्या,
काय झालं बाळा? आई तू झोपली नाहीस अजून? नाही, तुला बोलवायला आले होते. चला. कसला एवढा विचार करतेस बाळा? हे सगळं काय झालंय आई? तू बघतेस ना नितीश कसा वागतोय. माझ्याशी बोलायला पण तयार नाहीये तो. मनू तो रागवलाय ना, म्हणून असा वागतोय. मी खूप वाईट वागले ना? नाही ग बाळा, तू बघितलं कसं माझ्या तोंडावर दार लावून घेतलं त्याने. दार वगैरे लावलं ते चुकीचंच केलं त्याने, त्याबद्दल वाद नाहीये, पण जरा त्याच्या बाजूने विचार कर ना. त्याला सुद्धा खूप त्रास होत असणार ना. मला माहितीये त्याला खूप त्रास होत असणार, म्हणून मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते. पण मग त्याने माझ्याशी 2 शब्द बोलायला नको का? आई मला माहितीये माझं चुकलं. माझा स्वतःवर नाही कंट्रोल राहिला. मी त्याच्यावरती हात उचलायला नको होता, मला माहितीये. मी कसा घालवू त्याचा राग मला खरंच कळत नाहीये. मी एक सांगू, उद्या सकाळी त्याच्या आवडीची थालीपीठ कर. खूप खुश होईल तो. तुला वाटतं तो माझ्या हातचं काही खाईल? मनू, असा का विचार करतेस? खाईल ना. तुझ्या हातची थालीपीठ म्हटली ना की तुटून पडेल तो. बघ तू. ठीक आहे, मी करते उद्या. चला चला झोपायला. तू पुढे, मी झोपते थोड्या वेळ. नाही, मी जर का इथून गेले ना तर परत विचार करत बसशील तू. आई प्लीज ना, खरंच थोड्या वेळात झोपते. ऐक ना बाळा, नको ना एवढा त्रास करून घेऊस. सगळं ठीक होईल. आणि मला सांग, तू तुझ्या घरात सुद्धा अशी बसणार आहेस चेहरा पाडून? माई, काका, काकू काय म्हणतील बाळा? हे बरी आठवण झाली. तुझे काका झोपली नाहीस अजून? आता जातच होतो झोपायला. आई तू काय म्हणत होतीस, काय आठवलं? काकू, नाईक काकू आल्या होत्या, तुला विचारत होत्या. चला झोपायला, चला. हो. मी आल्या. होय. गुड नाईट बाबा. गुड नाईट बेटा. काका आले होते हे सांगणार होतेस ना? नको सांगूस. का? आधीच तिने खूप टेन्शन घेतलं, आणखीन टेन्शन नको तिला. आणि आज तिच्या सोबतच झोपतो. ऍक्च्युली मी पण तोच विचार करत होते. गुड नाईट. गुड नाईट. मला कळलं मनवा तुला न सांगता गेली ते. मनवा मनवा वाटेल ते करू शकते, वाटेल तसं वागू शकते. हीच वेळ असते बायको हातातून निसटून जाण्याची. का करता म्हणवा तुम्ही असं? एखादी गोष्ट करू नका म्हटलं तरी तुम्ही तीच करायला जाता. मला जे आवडत नाही तेच करायचं असतं तुम्हाला नेहमी. आज खूप चुकीचं वागलात म्हणवा. तुम्ही परत यायला हवं होतं. आज मी इथेच थांबते. खूप उशीर झालाय. गुड नाईट. मनू, आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
आज नाश्ता तू केलाय? हो. व्हेरी गुड. नितिशाला की बसूया आपण. हो. येईल तू इतक्यात अगं. नितीश, हा बा आला. बस बाळा, थालीपीठ केलीत. तुला आवडतात ना थालीपीठ? म्हणून मी सकाळी लवकर उठून केली. टेस्ट कर. गुड मॉर्निंग. काय झालं बाळा? आई ऍक्च्युली मला भूक नाहीये, मला फक्त चहा दे, मी आहे रूम मध्ये. भूक नसायला काय झालं? काल पण जेवला नाहीयेस तू. बाबा मला आता काही नकोय. आई मला चहा दे, आणि मला तुझ्या हातचाच चहा हवाय. नितीश, नितीश प्लीज असं नको नको. प्लीज बोल माझ्याशी. तुला माहितीये मला तुझ्याशी बोलल्याशिवाय नाही करमत. मी काल रात्रीपासून फक्त तुझ्याशी बोलायचं म्हणून इथं थांबले आणि तू एका शब्दाने माझ्याशी बोलायला तयार नाहीयेस. नितीश प्लीज बोल माझ्याशी, प्लीज. हात सोड माझा, हात सोड माझा. नितीश, आवाज खाली. बघ शांतपणे बोल तिच्याशी. हे बघ, तुला राग येणं अगदीच साहजिक आहे, पण त्या दिवशी मला पण असाच राग आला होता आणि त्या रागाच्या भरात मी तुझ्यावरती हात उचलला. बट आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. मी खरंच मनापासून तुझी माफी मागते. प्लीज मला माफ कर. आणि नितीश, मी तुझी ताई आहे ना, मग मला सांग, आपल्या ताईवरती कोणी एवढं चिडतं का? मी याबद्दल कान धरून माफी मागते तुझी. प्लीज मला माफ कर, प्लीज. काय नाटकं चालली ती, आणि आता उगाच फोर्स नको करू. मला कोणी बोलल तुला इकडे? जा ना तिकडे, जा तुझ्या घरी, जा जा. प्लीज असं नको बोलू. तुला सांगितलेलं कळत नाहीये का? हा, मी तुला काही माफ वगैरे करणार नाहीये. तू जा इकडनं, जा. मनवा, काय चाललंय? हे ऐकून घ्यायला आलात तुम्ही इकडे? तो सरळ जायला सांगतोय तुम्हाला. तुम्हाला अपमान करून घ्यायचा तुमचा. राजवीर ऐका ना. नाही म्हणजे यांच्यात वाद होतोय, पण तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही हो. नाही, काय आहे काय नाही ते मला नीट माहितीये. मी ऐकलंय माझ्या कानाने. राजवीर, गैरसमज होतोय तुमचा. गैरसमज माझा नाही, तुमच्या मुलाचा होतोय. त्याला असं वाटत असेल की तो मनवाला काही बोलेल आणि मी ऐकून घेईल, तर तसं नाही. कारण मनवा आता मनवा राजवीर मोहिते पाटील आहे आणि माझ्या बायकोचा अपमान मी नाही सहन करणार. चला मनवा. राजवीर ऐका माझं. मनवा, खूप ऐकलं तुमचं. आता माझं ऐकावं लागेल तुम्हाला. ज्या घरात तुम्हाला किंमत नाही आणि असा अपमान होतो ना, तिथे एक सेकंद सुद्धा थांबायचं नाही. चल. प्लीज तुम्ही ऐका माझं. तुम्हाला राजवीर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपण प्लीज शांतपणे बसून बोलू. तर मला नाही वाटत बोलण्यासारखं काही बाकी आहे. चल. राजवीर, म्हणून राजवीर. काय केलंस तू? राजवीर एक मिनिट प्लीज. काय झालं? एवढं काय चिडलात तुम्ही? कमाल वाटते मला मनवा तुमची. म्हणजे एवढं सगळं झालं आणि तरी तुम्ही मलाच प्रश्न विचारताय. झालं ना समाधान तुमचं?
काय गरज होती तिकडे जायची? मी तुम्हाला नाही सांगितलं होतं तरी तुम्ही तिकडे गेला. तुम्ही बरं ठीक आहे गेला. मी फोन करून तुम्हाला सांगितलं परत या, तरी तुम्ही नाही आला. काय मेसेज केला मला नाही जमणार आज यायला, तिकडेच थांब. राजवीर नाही पण का स्वतःचा अपमान करून घ्यायला गेला होता ना तिकडे राहायला. झालं ना समाधान तुमचं? मनवा या घरचे काही नियम आहेत आणि ते तुम्हाला सुद्धा पाळावे लागतील. मी ते कोणाचीच मनमानी सहन करणार नाही. मला माहिती मी जे बोलतोय ते तुम्हाला आवडत नसेल, पण मनवा तुम्ही जे वागलात आणि गेल्या काही दिवसापासून जे वागत आलात ना ते मला सुद्धा अजिबात आवडलं नाही. पण राजवीर माझ्यात आणि नितीश मध्ये जे वाद होत आहेत ना ते मला मिटवायचे होते. काय गरज काय? पण तुम्ही इथे त्याला सॉरी म्हणालात, त्याने काय केलं? निघून गेला ना तो. मग काय गरज होती? कशाला गेला तिकडे? मनवा नितीश तुमचा भाऊ आहे. दुसरा कोणी असताना तर मला नाही माहित मी काय केलं असतं त्याच्याबरोबर. तिकडे त्याने ऑफिसमध्ये माझी कॉलर पकडली, मी काहीच बोललो नाही. आज त्याने जे काय केलं आज सुद्धा मी शांत होतो. पण इथून पुढे जर असं झालं ना मनवा, मी नाही सहन करणार ते. कारण तुमचा अपमान तो माझा अपमान आहे. तुम्ही प्लीज शांत व्हा. हे सगळे खूप गैरसमज होत आहेत आणि ते लवकर मिटवायचे होते मला, बाकी काही नाही. बाकी कोणाचं मला माहित नाही, पण तुमचा नक्की झालाय गैरसमज. राजवीर पण मनवा बास. जे झालं ते खूप झालं. हो असं कसं बोलताय तुम्ही? अशाने आणखीन प्रॉब्लेम्स नाही का वाढणार? मला नाही वाटत असं. तिकडे गेला नसताना ते प्रॉब्लेम्स वाढले नसते.